नमस्कार, मी अमोल जोशी आणि या क्षणाची पहिली महत्त्वाची बातमी येते आहे. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. मकोका दाखल झाल्यावर कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि यामुळे आता इथून पुढे कशा प्रकारे घटना घडतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाला आणि त्यानंतर आता कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत. आफताब, काय अपडेट्स आहेत याविषयी? अमोल, खरं तर केजच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलेलं होतं आणि हजर केल्यानंतर 14 दिवसाचा MCR जो आहे तो वाल्मिक कराड यांना देण्यात आला. मात्र CID पथकानं जे आहे मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ती वाल्मिक कराड यांच्यावरती केली. त्यानंतर परळीमध्ये आपल्याला माहिती आहे आज सकाळपासूनच आंदोलन सुरू होते आणि वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहे ते आक्रमक भूमिकेमध्ये होते आणि त्यानंतर मकोकाच्या अंतर्गत ज्यावेळेस कारवाई वाल्मिक कराड यांच्यावरती झालेली आहे त्यावेळेस आणखीच आक्रमक भूमिका जी आहे ती वाल्मिक कराड यांचे समर्थक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परळी बंदची हाक जी आहे ती या समर्थकांकडून देण्यात आलेली आहे. अर्थात उग्र स्वरूपाचे आंदोलन जे ते परळीमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत. कुठे टायरांची जाळपोळ होते तर कुठे रास्ता रोकेचे प्रयत्न केले जात होते. मात्र आता थेट परळी बंदची हाक जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी दिलेली आहे. अमोल, निश्चित आफताब, सकाळपासूनच परळीमध्ये एक प्रकारे तणावाचं वातावरण आहे. दोन्ही बाजूंकडून आंदोलनं केली जात आहेत. दोन्ही बाजूचे समर्थक रस्त्यावर उतरलेत आणि आता पुन्हा एकदा ही हाक देण्यात आलेली आहे. या क्षणी परळीमध्ये काय चित्र आहे, कशा प्रकारे पोलीस या सगळ्यावर नियंत्रण ठेवत आहेत? संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. तुम्ही बघा, गेल्या 2.5-3 वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्यातली एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही. आता सगळ्या आरोपींना अटक केली. पुढे जाऊया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबियांसह वाल्मिक कराड विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी देशमुख कुटुंबियांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलेलं होतं. तर संतोष देशमुख